जय मित्रांनो, काल मी एक व्हिडिओ बनवला होता की अण्णाभाऊ साठे हेच मांग समाजाच्या अधोगतीला कारण आहे. माझा अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल बिलकुल द्वेष नाही. एक साहित्यिक होते. मी स्वतः साहित्यिक आहे, माझ्या पुस्तकात मार्केटमध्ये. आणि साहित्यिक माणूस साहित्यिक माणसाचा द्वेष करू शकत नाही. परंतु एका साहित्यिकाची जबाबदारी असते, एका विद्वानाची जबाबदारी असते का त्याच्या समाजाला सम्यक मार्ग दाखवणे, योग्य मार्ग दाखवणे. लक्ष्मण ढोबळे यांनी जातीचं वर्गीकरण करावं यासाठी जे बोलण्यात आलं आहे लक्ष्मण ढोबळेतर्फे, तर लक्ष्मण ढोबळेला राईट्स आहे, कॉन्स्टिट्युशनल राईट्स आहे, तो बोलू शकतो, त्याला अधिकार आहे. तो याचा अर्थ बिलकुल असा नाही आहे की बौद्ध व्यक्तीने किंवा बौद्ध धर्माच्या व्यक्तीने त्याची मायबीन एक करावी, त्याला डुकरा म्हणावा. तो लांडगा म्हणाला, याचा अर्थ आम्ही लांडगा नाही आहे ना. अरे आम्ही वाघाचं रक्त, बाबासाहेब म्हणतात वाघ आहात तुम्ही, नाही की नाही, बकऱ्या थोडी आहोत आम्ही. तर तो त्याचा राईट्स आहे, त्याला त्याच्या मूर्खपणावर सोडून देऊ आपण. आता मुख्य मुद्द्यावर येतो की तो म्हणजे अण्णाभाऊ साठे हे मांग समाजाच्या अधोगतीला खरंच कारणीभूत आहेत का? तर मी 101% नक्कीच आहे, खरंच आहे. अण्णाभाऊ साठे कामगार नेते होते, 1.5 दिवस शाळेत गेले. 1.5 दिवस शाळेत गेल्यानंतर मांग समाज कोणत्या जातीमध्ये गुरफटलाय? म्हणजे एकदम कर्तृत्वानाचा इतिहास कोणता सांगतो मांग समाज? का अण्णाभाऊ साठे 1.5 दिवस शाळेत गेले आणि त्यांनी पुस्तकं लिहून काढली. दुसरं एक उदाहरण देतात की अण्णाभाऊ साठे यांनी आपलं पुस्तक बाबासाहेबांना अर्पण केलं. अण्णाभाऊ साठे यांनी तिसरं उदाहरण देतात का अण्णाभाऊ साठे यांनी म्हणलं, कविता केली का सांगून गेले मला भीमराव, सांगून गेले मला भीमराव. आता तिन्ही मुद्द्यावर येतो. महत्वाचा तिसरा मुद्दा, सांगून गेले मला भीमराव. काय सांगून गेले अण्णाभाऊ साठे यांना? बौद्ध धर्माची दीक्षा सोडून, बौद्ध धर्म सोडून कम्युनिस्ट मध्ये जा, हे सांगून गेले का? म्हणजे ज्या मातीत हा बुद्ध जन्मला त्या मातीतला बुद्ध सोडायचा आणि जर्मनीमध्ये कम्युनिस्ट पूजाला जायचा. अरे 1954च्या भाषणामध्ये, नेपाळच्या भाषणामध्ये डॉक्टर आंबेडकर सांगतात की कम्युनिझम या देशासाठी किती घातक आहे. तो बुद्ध सोडायचा. तत्कालीन नेते असलेले अण्णाभाऊ साठे, बाबासाहेब त्या दशकात जन्माला आल्यानंतर, बुद्धानंतर 2500 वर्षांतर पुन्हा जेव्हा एक महापुरुष जन्माला येतो, त्या महापुरुषाला नाकारून कार्ल मार्क्सच्या नादाला लागून अण्णाभाऊ साठेने काय केलं? काय मांग समाजासाठी? फक्त एक अभिमान सोडून गेला, 1.5 दिवस शाळेत गेले. इथं तर PhD होऊन बसल्या बौद्धांच्या, त्यांचे कितीतरी ग्रंथ आहे. कालानुसार त्यांना येईन ना समर्थन, येईन त्यांनाही तो सन्मान येईल. परंतु अण्णाभाऊ साठ्यांना कामगार नेते समजणं, अरे कामगार नेते बाबांनो, माझ्या मांग समाजात बांधवांनो, तुम्हाला एक सांगू का मी? तुम्ही आणि आम्ही हे महार आणि मांग, चांभार, त्याच्यानंतर ते एक शिपर समाज आहे, तो संडास साफ करतो, नाल्या साफ करतो. अरे लई यांनी त्रास भोगलाय रे जातीप्रत्येक. अरे हिंदू धर्माला या जातीतून मोठं व्हावं हे लोक कधीच वाटलं नाही बाबा. मी हिंदू धर्माच्या सर्व जातीने नाही घेणार यामध्ये, पण या उच्च श्रेणी असलेल्या ज्या सवर्ण जाती होत्या त्यांना कधीच वाटलं नाही. वाटलं असतं का तुमच्या मांग समाजातून कोणी कलेक्टर, IPS झालं? आवडेल का त्याला? विचारा बरं त्याला, त्या सवर्ण जातीला. अरे पण जेव्हा तुम्ही कामगार नेता म्हणता, तुम्ही हे का विसरले? 1936च्या काळामध्ये डॉक्टर आंबेडकर रिपब्लिकन पार्टी ऑफ म्हणजे स्वतंत्र मजूर पक्ष काढतात आणि त्या स्वतंत्र मजूर पक्षातून 18 लोक उभे करतात आणि त्या 18 लोकांतून 17 लोक निवडून येतात. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मजूर मंत्री राहतात. मजुरांचे जर कोणी प्रश्न सोडवले असेल तर भारतामध्ये एकमेव नेता जर कोणी असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. हे तुम्ही का विसरले? अनुसूचित जाती आणि जमातीचं भलं करण्यासाठी शेड्यूल कास्ट फेडरेशन 1942 काढणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. OBC आणि यासोबत इतर असलेला समाज जो पूर्ण भारतातला होता, त्यांचं भलं करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापन केली होती. कामगार नेते अण्णाभाऊ साठे नव्हते. तुम्ही चुकीच्या, मी असं नाही म्हणणार ते चुकीची होती ती, परंतु तुम्ही चुकीचं बोट पकडलं. अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल आदर असावा, परंतु याचा अर्थ असा नाही का आम्ही या गोष्टीमध्ये आमचा सत्यानाश करून घ्यावा. माझ्या मांग बांधवांनो, मला त्या ढोबळेचं काही घेणं नाही. ढोबळेला अधिकार होता, तो बोलला. मी ओळखतही नाही त्याला, लक्ष्मण ढोबळेला. त्याच्यापेक्षा माझं एज्युकेशन जास्त आहे, मी लेखकही आहे. आय शुड बी डिफीट इन 5 मिनिट्स, ढोबले को 5 मिनिट में हरा सकता, उसका कोई ये नहीं है. हा अहंकार नाही आहे, परंतु मांग समाजाला त्यांच्या प्रगतीपासून रोखणे आणि उगाच त्या फडणवीसच्या नादाला किंवा नितीन गडकरीच्या नादाला, RSSला लागून मांग समाजाचा सत्यानाश करून गेला काय? तो RSSचा माणूस आहे. तुम्हाला वाटते तर ते नितीन गडकरीचे पाया पडलेला आहे.
फडणवीस हे RSS असे पिल्ले सोडतात. मांग समाजामध्ये अशी पिल्ले सोडल्या जातात, महार समाजात असे सोडल्या जातात. द्वंद्व चालू असते, युद्ध चालू असते. तुम्ही दोघं एकामेकामध्ये गुंतून राहता, फायदा त्यांना होते. तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, जर अण्णाभाऊ साठे, मी आजही या विधानावर कायम आहे का अण्णाभाऊ साठे यांनी जर 1956ला बाबासाहेब आंबेडकर यांचा बौद्ध धर्म दीक्षा जो त्यांनी दिला तो जर घेतला असता, कदाचित मांग समाज आणि महार समाज यांची एक ताकद झाली असती आणि ती ताकद राजकारणात दिसली असते. आज मांग आणि महार समाजाचे प्रतिनिधी विधानसभेत आणि लोकसभेत असते. कोणत्या युद्धात पडले तुम्ही? जातीचे वर्गीकरण करता करता, ठीक आहे, जातीचं वर्गीकरण तुम्हाला पूर्णपणे अधिकार आहे जातीच्या आरक्षणाचा, परंतु डॉक्टर आंबेडकरांनी अनुसूचित जातीचं वर्गीकरण अनुसूचित जातीचं आरक्षण देताना त्यामध्ये 59 जाती येतात. परंतु यामध्ये महार समाजच का समोर गेला? कारण 1956ला जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महार यांना जेव्हा बौद्ध धर्म दीक्षा देतात, तर महारांना बोलावलं होतं का त्यांनी? मांगाच्या समाजामध्ये जाऊनही, मांग समाजाच्या समाजामध्ये जाऊनही त्यांनी ते आव्हान केलं होतं, पण आले नाहीत तुम्ही लोक. तुम्ही हिंदू धर्मात गुरफटून राहिले. तर महार जातीने जेव्हा ते बौद्ध धर्म घेतला, त्यांनी आपल्या घरातले देव नालेत नेऊन फेकले, कोपले नाही, उपास तापास सोडले आणि विज्ञानवादी बौद्ध धर्म घेतला. आज आम्ही बघा 75 वर्षांनी बिलकुल समोर चाललं गेलो, हे की नाही? म्हणजे 71-72 वर्षांनी आम्ही बिलकुल समोर चाललो गेलो. विज्ञानवादी धर्म स्वीकारल्यामुळे आम्ही त्या लचाण गोष्टीत नाही राहिलो. कदाचित जर आरक्षण बाबासाहेबांनी त्या 29 जातीसारख्या आम्हाला दिलं असताना, जर कदाचित बौद्ध धर्म आम्ही स्वीकारला असता, तर कदाचित मी आता कार काढून आहे का नाही माझी पचमडीच्या पहाडात गेलो असतो महादेव पूजाला. परंतु ह्या सर्व भाकड कथातून आम्ही पूर्णपणे बाहेर निघलो. हे सर्व जर उपकार कोणाचे असेल तर ते बाबासाहेब आंबेडकर यांचे. त्यांनी विज्ञानवादी होते, हुशार होते, विद्वान व्यक्ती होते. आम्ही एका विद्वान व्यक्तीला फॉलो केलं पाहिजे. पण आम्ही काय सांगितलं, 1.5 दिवस अण्णाभाऊ साठे हे शाळेत गेले आणि पुस्तकं लिहून काढले आणि इथं BA, MA, PhD, DSc, LLB, डिलीट बार ॲट लॉ, PhD सारख्या या डिग्र्या आंबेडकरच्या सोडल्या आणि फक्त 1.5 दिवसाचं उदाहरण दिलं. ठीक आहे ना, गेले, त्यांनी साहित्य रचले, पुस्तकं लिहिले, यामुळे मांग समाजाचे भले नाही झाले. झाला असा एखादा फायदा, तुम्ही इमानदारीने आणि प्रामाणिकतेने मला सांगा की अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य लेखनाने मांग समाजाला झालेला कोणता एक फायदा? अरे, ज्या हिंदू धर्माच्या विषमतेच्या गरफुटीत तुम्ही गुंतलेले आहात माझ्या बांधवांनो, त्यातूनही काढण्याचा जर कोणी सम्यक मार्ग दिला तर तो डॉक्टर आंबेडकर होते. तुम्हाला आरक्षण दिलं, पण आम्ही बसलो त्या हिंदू धर्मामध्ये. तुम्हाला खोटं वाटतं तर एखाद्या ब्राह्मणाला जाऊन विचारा, का तुम्ही ब्राह्मण? सांगा मी कोण आहे. तुम्हाला शूद्राईपेक्षा कनिष्ठ जर जात नाही समजली त्याने तर लक्षात ठेवते. सोडा हे जातीत राहणे. ज्या देशाचा जर सर्वात मोठा समस्या जर कोणती असेल तर ती जात आहे, हे बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले आहे. जात ही सर्वात मोठी या देशाची समस्या आहे आणि जातीचा अभिमान करणे ही त्याच्यापेक्षा सर्वात मोठी समस्या आहे. जर या जातीमध्ये, प्रत्येक जातीमध्ये प्रत्येक महापुरुष जन्माला जर कोणी घातला असेल तर मी डायरेक्ट आरोप करीन त्या कांशीरामवर. DSPचे मतदान आणि पैसे, निस्ते पैसे कमावण्यासाठी या माणसानं डॉक्टर आंबेडकरच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या विरोधामध्ये, डॉक्टर आंबेडकरच्या विरोधामध्ये जाऊन प्रत्येक जातीमध्ये एक महापुरुष निर्माण केला. तुम्हाला काय वाटते मांग बांधवानं, तुमचा जो अण्णाभाऊ साठे आहे ह्या तुमच्या नेतृत्वानं समोर केला का? ह्या कांशीराम होता, हे बहुजनवाले होते, हे मूल निवासीवाले होते. आम्ही या सर्वांना सोडायला पाहिजे आणि सरळ सरळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं बोट पकडलं पाहिजे. कारण बाबासाहेबाशिवाय वैश्विक तत्वज्ञानी, वैश्विक नेता कोणी नाही. तुम्ही सर्वजण या बाबासाहेबांचं बोट पकडाल तर कदाचित आमचं सर्वांचं भलं होऊ शकते, आमची एकजुटता होऊ शकते. आमची एकजुटता होणे या RSS साठी धोकादायक आहे. पण त्यांनी एक फंडा निर्माण केला, तोडो फोडो राज्य करो. मी कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं, तोडो फोडो राज्य करो. त्यांना चांगल्या तऱ्हेने माहित आहे की अनुसूचित जातीतील सर्वात जर विद्वान कोणती जमात असेल किंवा जात असेल तर ती आहे महार. आता यांना डॉमिनेट किंवा यांना मागं करण्यासाठी काय करायचं, तर मांग समाजातील एखादा नेता उभा करायचा, त्याला भडकून द्यायचं, त्याला पैसे द्यायचे. आता दिले का नाही दिले तो नंतरचा प्रश्न आहे. भडकून द्यायचा आणि मांग समाजाला वर्गीकरणासाठी तयार करायचं. अरे, वर्गीकरण भेटू नये तुम्हाला, आरक्षणामध्ये इथं नोकऱ्याच नाही आहे तर करता का त्या अनुसूचित जातीचं वर्गीकरण करून? GDP हा जर तुम्हाला समजला असता, GDPचा सरळ अर्थ होतो GDP नुसार नोकऱ्या असतात.
जीडीपी नुसारच नोकऱ्या असतात. जर हे कळलं नसेल तर आरक्षणाच्या मागे लागून कशाला राहिलंय? अनुसूचित जातीतील सर्व 59 जातीची जर उन्नती कशामध्ये असेल तर ती सर्व लोकांची उन्नती हिंदू धर्माचा त्याग करून, मी विधान हे प्रॉपरली म्हणत आहे, हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारणे हेच त्यातील उन्नतीचं कारण. अरे बाबासाहेबासारखा एवढा मोठा विद्वान माणूस हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारतो आणि काही माझे मांग बांधव म्हणतात आम्ही बाबासाहेब आंबेडकरना स्वीकारलाय, बौद्ध धर्म स्वीकारला पाहिजे असं नाही. अरे बाबासाहेब स्वीकारले, बौद्ध धर्म स्वीकारायला लागेल. खेळ नाही बाबासाहेब आंबेडकर, आहे का नाही? बाबासाहेब आंबेडकर म्हणजे बुद्ध आणि बुद्ध म्हणजे आंबेडकर. हे गणित तुम्हाला अजूनही नाही समजलं. काही लोक बाबासाहेब आंबेडकरचा उदो करतात परंतु त्यांच्या जातीतून करतात, परंतु हे योग्य नाही. ज्यांना बाबासाहेब आंबेडकर मानायचं आहे किंवा बोलायचं आहे त्यांनी बाबासाहेब आंबेडकर स्वीकारलं पाहिजे, यासोबत त्यांचा बौद्ध धर्मही स्वीकारला पाहिजे. ही जबरदस्ती नाही, हे यांच्या उन्नतीचं एकमेव त्या कुलपाची किल्ली आहे उघडण्यासाठी. जीवन सोनं होऊन जाते बौद्ध धर्माच्या स्वीकाराने, जीवन सोनं होऊन जाते. आम्ही जे बौद्ध धर्म स्वीकारला त्यातून आमचं भलं झालंय. या तत्कालीन नेत्यांच्या मागे लागू नका, या राजनीती लोकांच्या मागे लागू नका. हे तुमचा सत्यानाश करणं आणि तुमच्या मतदानासाठी कधी टपल्या. डिवाइड अँड रूल हा त्यांचा नियम आजही कायम आहे. त्यामुळे माझ्या मांग बंधवांनो, अरे जसे तुम्ही तसेच आम्ही आहो, काही फरक नाही आहे. अरे तुम्हाला गावात तरी स्थान होतं बाबा, आम्हाला तर वेशीच्या बाहेर फेकलं होतं. साधी आमची सावली सुद्धा त्यांना विटाळ होत होता. आमच्या सावलीलाही चिनत नव्हते ना. अरे साधं पाणी नव्हतं देत ग्लासामध्ये. मी भोगलेलं आहे. मग एखादा म्हणजे लहानपणी असताना मी माझ्या एका मित्राच्या वाढदिवसाला गेलो तर मला ग्लासात पाणी न देता पेऱ्यात पाणी दिलं आहे. हे या काळातली परिस्थिती आहे. अरे ज्या हिंदू धर्मामध्ये माणसाला माणूस म्हणून समजलं जात नाही, दोन माणसामध्ये भेदभाव केला जाते, एक उच्च वर्णीय आणि एक कनिष्ठ वर्णीय अशा दो भेदभाव केला जाते, तो हिंदू धर्म आम्ही त्यागला पाहिजे. आम्हाला माणूस म्हणून माणसासारखं जगता यायला पाहिजे. जातीची कनिष्ठता आणि वरिष्ठता हे आम्ही नाकारली पाहिजे. मांग जातीतून जर एखादा कलेक्टर झाला तर त्याला मांगच म्हणून पाहण्यात येईल, लक्षात ठेवा. हिंदू धर्मातून तो किती श्रेष्ठ झाला तरी त्याला वरच्या जातीत जाता येणार नाही. त्याला ब्राह्मण सवर्णामध्ये वर्णामध्ये त्याला प्रवेश मिळणार नाही. आणि एखादा ब्राह्मण किती नीच आणि नालायक असेल तरी त्याला मांग बनवता येणार नाही. एक समजा, जातीची हे जे वर्ण व्यवस्था, हा जो पायऱ्याची क्रमता हे समजा. या विषमतेतून बाहेर पडा आणि या जे अण्णाभाऊ साठे करू शकले नाही, द्या त्यांना सन्मान. अण्णाभाऊ साठे यांना तो सन्मान द्या, त्याच्या साहित्याला तो सन्मान द्या. सांगू न गेले मला भीमराव. बाबासाहेब त्यांना हे सांगून नाही गेले कम्युनिस्टमध्ये जा किंवा हिंदू धर्मात बर म्हणून. जे अण्णाभाऊ साठे यांना प्रेरित असलेला, त्यांच्या साहित्याला अनुकरून आणलेला तुम्ही आम्ही सर्व बंधुभाव असलेले या बौद्ध धर्माची दीक्षा घ्या आणि त्यांना न्याय द्या. कदाचित त्यांच्यानं ते जमले नसेल पण तुम्ही ते करू शकता. हा धर्म नाही, हा धम्म आहे, हा विज्ञान आहे, तत्वज्ञान आहे, फिलॉसॉफी नाही, नैतिकता आहे. देव, ईश्वर, आत्मा, स्वर्ग, नरक, पुनर्जन्म या लचाण गोष्टीतून बाहेर पडण्याचा हा मार्ग आहे. माणसाला माणूस म्हणून ओळखणारा हा बुद्ध आहे. माणसाने माणसासोबत कसे वागावे हा सांगणारा त्याचा धम्म आहे. एखाद्या उच्च वर्णीनं कनिष्ठ जातीसोबत नैतिकता सोडून अनैतिक वागणे हा धर्म नाही आहे. धर्माच्या जो कालमास त्यांनी स्वीकारला, अफूची गोळी असते, चुकला आहे तो कालमासने कदाचित बुद्धिझम वाचला नसेल. कदाचित त्याने जर बुद्धिझम वाचला असता तर अफूची गोळी त्याने म्हणूच टाकला नसता. त्यानं म्हटलं असतं जगात सर्वात श्रेष्ठ जर कोणता धर्म असेल तर तो बौद्ध धर्म आहे आणि त्या धर्माचा आम्ही स्वीकार करायला पाहिजे. कदाचित अण्णाभाऊ साठे त्या विचारपर्यंत पोहोचले नसेल. आता काही लोक म्हणतात तुझी अवकात आहे का अण्णाभाऊ साठेबद्दल बोलायची? अरे बाबा, कॉन्स्टिट्यूशन आहे देशामध्ये. लक्ष्मण ढोबळेला बोलण्याचा अधिकार आहे, तुला आहे, मला आहे, साऱ्यालाच आहे. या देशानं ती सर्वांना नैतिक अधिकार दिलाय, फंडामेंटल राईट्स आहेत. त्यासाठी आता अण्णाभाऊ साठे यांच्या बरोबर बोलण्यासाठी मी का प्राईम मिनिस्टर बनू? तसं नसते होत. सर्वसामान्य सर्व माणसाला अधिकार असतात. मांग समाज, महार समाज जर बौद्ध धर्मामध्ये येत असेल तर एक मोठी ताकद येईल. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रेरित असलेली एक रिव्होल्युशन घडेल. हे घडल्यानंतर सरळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची जर आम्ही कास धरली त्या देशामध्ये शासन करते आम्ही बनू. आणि हे जे राज्य करते आहे का नाही, हे अफूची गोळी असलेले जे तुमच्या दोन धर्मामध्ये वाद लावतात, कदाचित आम्ही सत्ताधारी बनू शकतो. तुम्ही मला इथपर्यंत ऐकलं त्याबद्दल धन्यवाद.
माझा विरोध अण्णाभाऊ साठेला नाही आहे. मी स्वतः एक साहित्यिक आहे. माझे स्वतःचे पुस्तक आहेत. हायली एज्युकेटेड पर्सन आहे. आंबेडकर थॉटमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे. मी कशाला अण्णाभाऊ साठे यांचा विरोध करू बाबा. ते एक साहित्यिक होते. साहित्यिक म्हणून साहित्याचा सन्मान करतात. तुम्ही मला मांग समाज बंधू आणि महार समाज बंधूंनी यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल मी शतशः तुमच्या ऋणी आहे. आणि माझ्या बौद्ध बांधवांना मी सांगेल का यांना हे लक्ष्मण ढोबळे किंवा बाकीचे जे काही विरोधक आंबेडकर किंवा बुद्धाचे असतील, माझ्या मित्रांनो, माझ्या सहकाऱ्यांनो, शिव्या शापत नका. हे आमचा धम्म नाही, ही आमची चळवळ नाही. बाबासाहेबांनी रिव्हॅल्युशन एका पेनाच्या टोकावर केलेली आहे, शिव्या शापर केलेली नाही आहे. ते कुस्ती पैलवान नव्हते, आखाडे निर्माण नाही केले आहे त्यांनी. आम्हाला यांना जर हरवायचं असेल ह्या RSSच्या लोकांना, तर आम्हाला तत्वज्ञानातूनच त्यांना हरवावं लागेल. हे आपलेच लोक आहेत. ठीक आहे, मार्ग बदलला. अंगुलीमाल सारखा मार्ग बदलला असेल. अंगुलीमाल चुकला होता. अंगुलीमालला कोणतरी सांगितलं होतं 1000 उंगली जर तू तुझ्या गळ्यामध्ये टाकल्या कापून, तर तू सर्वश्रेष्ठ पर्सन होशील. 999 नंतर शेवटचा बुद्ध त्याला भेटतो. बुद्ध सांगतो का तू मूर्ख आहे, तुला कळलं नाही, तुला चूक ठरवण्यात आलाय. त्याच्या मानसिकतेमध्ये परिवर्तन करतात आणि तो अंगुलीमाल भिक्खू बनतो. बुद्धाचं एक वचन आहे, शेवटी जाता जाता मी तुम्हाला सांगू इच्छितो. बुद्धाचं हे वचन आहे का समोरच्यामध्ये परिवर्तन करायचं असेल तर त्याच्या विचारामध्ये परिवर्तन केलं पाहिजे, तरच त्या विचाराचं परिवर्तन त्याच्यासाठी सर्वश्रेष्ठ असू शकते. राग, लोभ, द्वेष, ईर्ष्या, मत्सर, राग या गोष्टीतून त्याच्यामध्ये परिवर्तन होऊ शकत नाही. त्यामुळे जगात जर बुद्ध म्हणतो जगात जर क्रांती करायची असेल तर त्याच्या परिवर्तनाच्या, त्याच्या मेंदूमध्ये, त्याच्या विचारामध्येच तुम्हाला परिवर्तन करावं लागेल. याने ही क्रांती खूप मोठी आहे. या सर्व माझ्या मागबंधूंनो तुमचं स्वागत आहे. दीक्षेला बसा. अण्णाभाऊ साठे यांना सन्मान द्या. जय भीम. नमो बुद्धाय.